तुम्हाला मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे, म्हणून तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी दोन शब्द या बालक अजान बालक प्रमाणाचे काय म्हणायचं आहे तुमच्या चरणाशी. तुझं दिला मान पान यादी हात प्राण तुझं दिला मान पान यादी हात प्राण या लेकरा रसिक राजा साथ दे रहा या लेकरा रसिक राजा साथ दे रहा वंदना तुम्हाला माझी वंदना ही वंदना तुम्हाला पहिली वंदना. हे जे आयोजन करण्यात जी मेहनत आहे
दर्जाची म्हणा किंवा ठिकाण्याने म्हणतात ना कळकळीने जे आजच्या कार्यक्रमाचं आयोजन या गुरुवाप्रिय मित्र मंडळाने गुरुवाप्रिय प्रीमियर लीग वाल्यांनी केलं आहे। एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊया मित्रांनो। खरंच सांगतो हे साधं नाही, एवढं मोठं नियोजन करणं आयोजन करणं साधं काम नाही। मला दादांच्या माध्यमातून समजलं की गेले कित्येक वर्ष पवई नगरीमध्ये शक्ती तुरा हा काय आहे काही लोकांना इथे माहित नाही, बरोबर की नाही? आणि शक्ती तुऱ्याचं आयोजन गेले कित्येक वर्ष इथे झालं नव्हतं, पण आज दुर्वा प्रीमियर लीग वाल्यांच्या मेहनतीने चिकाटीने आम्ही कोकणातले सहकलाकार आमचे छोटे छोटे सगळे कलाकार आहेत, तुम्ही सगळे बघताय, या सगळ्यांच्या मेहनतीने आम्ही तुमच्या समोर उभे आहोत। सांगायचं फक्त एकच की या मेहनतीला वर्षानुवर्ष गुरुवाप्रिय बाप्पाच्या आशीर्वादाने या वर्षी सुद्धा पुढच्या वर्षी सुद्धा आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी इथे कार्यक्रम सादर झाला पाहिजे। बरोबर की नाही? होणारच, काय काळजी करायची नाही दादा, या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण। मित्रांनो वेळ काढत नाही, कारण का तुम्हाला माहितीये ही मुंबई नगरी आहे, माया नगरी आहे, बरोबर ना? इथे माणूस पैशापेक्षा वेळेला जास्त किंमत देतो, बरोबर ना? म्हणून सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। माझ्या ओळखीचे अनोळखीचे जे पण माझे कलाकार असतील, जे पण माझे मित्रमंडळी असतील, या सगळ्यांना मनाचा मुजरा करून मी माझ्या टीमची ओळख तुमच्या समोर करून देतो। मला ढोलकीला साथ आपले तुम्ही सगळे बघताय YouTube चॅनलवरती, जे बघताय त्यांना सांगतो हे YouTube वालं माझं ते YouTube वाल्यांना काय थारा अजिबात नाही का, याला झोपच नाही अजिबात, जिकडं भेटल तिकडं YouTube वाल्यांना आपण कसं द्यायचं। सगळ्यांच्या माध्यमातून बघताय आमचे ढोलकीवाले दादा अपूर्व दादा झाडेकर, आमचा कोकणचा हिरा चपलेताय शुभम दादा सुतार, त्याचप्रमाणे आमचे बँड मास्टर ज्याने खरंच या ऋषिकेश कदमला एक म्हणतात ना बोलाचा सल्ला आधार ज्यांनी दिलं, ते आमचे रुपेश दादा, हे आज मला बँडला साथ करतायत। त्याचप्रमाणे भावासारखं ज्यांनी प्रेम दिलं ते आमचे मेजर मास्टर संदेश दादा गाडीकर आज मला वेचोला साथ देत आहेत। या वर्षाचा नवीन हिरा सगळ्यांसमोर आज मांडणार मी घडवलेले शाहीर आहेत, आणि या वर्षी सुद्धा याच्यावरती येणारा प्रत्येक वर्ष आमच्या समोर असणारे या वर्षी नवीन सुटलेला हिरा राजदादा आज मला ती गोष्ट मी सांगतो। तर मित्रांनो सगळ्यांचे नावं घेणार नाही, कारण का आपल्याकडे तेवढा वेळ नाही, नाहीतर कारण का भुवना पण तेवढा टाइम मिळाला पाहिजे, बरोबर की नाही? आमचे मित्रबंधू अक्षय दादा डबले आज मला थोडासा साथ करतायत। मित्रांनो कष्टाने दोन वेळेस अन्न एकाच वेळी खाऊन ज्यांनी ऍडव्होकेट पुण्यासारख्या शहरामध्ये ऍडव्होकेट पदवी मिळवली आमचे संदीप दादा मोरे आज आमच्या कार्यक्रमात होते। सांगण्याचं सध्या मुला सध्याचा म्हणत ना म्हणून त्यांचं आज आदराने नाव घेतोय। त्याचप्रमाणे आमचे राजेश निकम यांचे शिष्य वेदांत दादा आज मला थोडासा साथ करतायत। त्याचप्रमाणे आमचे अशोक दादा साळुंके, या सगळ्यांच्या साथीने आणि तुमच्या प्रेमाने मित्रांनो राहून गेलं माझं खूप वर्ष दादा, तुमच्याकडे माझं लक्ष आहे, नक्कीच आहे। माझी खरंच खूप इच्छा होती, गेल्या वर्षी संदीप मोरे आणि पप्या जोशीचा आंबोलीमध्ये कार्यक्रम झाला, माझा खरंच मला इच्छा होती की राजू दादा पडल्याच्या साऊंडवरती माझा एक तरी कार्यक्रम व्हावा, आणि आज मात्र ती संधी मला मिळाली। दादाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर प्रस्तुत होतोय। म्हणायचं काय, तुमच्याप्रमाणे तुमच्या मायेने माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतोय, पण
शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. भुवांनी वेळ न घालता भुवांकडे पास मागणार नाही, कारण शक्ती तुझ्याच्या परीक्षेमध्ये भुवा कधीच पास झाले, बरोबर की नाही? त्यामुळे भुवांकडे मी पास मागत नाही. भुवांनी त्यांचा प्रश्न जो काही असेल तो माझा तुमचा प्रश्न लगेच माझ्या बारीमध्ये घेऊन यायचा आहे. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा माझ्या पहिल्या प्रतिपरीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मित्रबंधू गणपत दादा आज आम्हाला खरंच मित्रासारखी साथ देत आहेत, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. दादा नक्कीच बंधू, तुम्ही सुद्धा दुसऱ्या फेरीत या. आम्ही फेरीत जातो, तुम्ही काय करताला या का बोलत नाही? चला असू द्या, चला. म्हणून मनोरंजन करणार, तुमचा लावलेला पैसा मी पैसा वसूल करून देणार. माझे आग्रहाने सांगण्यात येतोय की माझे गुरुवर्य आदरणीय सचिनजी कदम यांचं आगमन झालं आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू अमोलदादा दैत्य यांचं सुद्धा तुम्ही शाहीर अमोलदादा दैत्य यांचं सुद्धा आज आता आगमन झालं आहे. आमचे मित्रबंधू भावासारखं प्रेम करणार आमचे सोलकर दादा आमच्या कार्यक्रमात उपस्थित झाले. दादा मी वेळ घेत नाही, तुमचं नाही का भुवांचा मानपान मंडळाने जो करायचं तो केलेला आहे, बरोबर की नाही? विलास दादा, ओ विलास दादा, बरोबर ना? भुवांचा मानपान मंडळातर्फे जो झालाय तो झालाय. आता भुवांचा मानपान माझ्यापासून पूर्ण करा, मी भुवांचा मानपान करणार. म्हणून तुमच्याप्रमाणे पुन्हा एकदा माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. काय म्हणायचं लक्ष असू द्या. लक्षात घ्या, आवडलं तर तुमच्या टाळ्यांचा मला प्रतिसाद पाहिजे. बस काय म्हणायचं लक्षात घ्या. नाखून कटा था, काय म्हणायचंय? नाखून कटा था, सिर फटा था. नाखून कटा था, सिर फटा था, फिर क्यों लड़ा था. नाखून कटा था, सिर फटा था, फिर क्यों लड़ा था. कैसे डालेंगे बुरी नजरों मुगल की औलाद, क्योंकि दख्खन में उनका बाप खड़ा था. हाँ, आपला धोका असच आहे, आपला धोका असच. आपल्याला वेळ कमी म्हणून नाही का, किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था, बरोबर की नहीं? किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. मगर मेरी जिजा माता ही ऐसी थी कि जिसके पेट में बाप का भी बाप पैदा हुआ था. हाँ मित्रांनो, आता आपल्याकडे भरपूर बॉम्ब आहे. भुवांच्या बॉम्ब टाकणार, त्यात काही काळजी करायचं नाही. पण म्हणून आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणून तुमच्या आशीर्वादाने माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. लक्ष द्या. या माझ्या दलित बांधवांनो, हो रंजल्यानो आणि गांजल्यानो, देईन तुम्हाला करून मी खुले काळाराम मंदिर
बाल फुले करू आजान, मी बाल फुले करू आजान, कला हेच माझ्या देहात प्राण, माय बापा तुमच्यामुळे मिळाला हा मान, हो माय बापा तुमच्यामुळे मिळाला हा मान, खरो सेवा तुमची मज द्यावे वरदान, खरो सेवा तुमची मज द्यावे वरदान.
शाहीर या नाव पामराला दिली ओळख ही करुणी जगाला दिले शाहीर या नाव पामराला म्हणून मी समजला वाटे अभिमान म्हणून मी समजला वाटे अभिमान
लक्ष असू द्या की तुझे वेळ मजला तुझं ध्यान मनी तूच गणेशा देवा या संसाराचा की तुझ्यामुळे जिवंत हे जीव प्राणी कैवारी या विश्वाचा आणि तुझ्या विना नाही कोण माझा आवाज शेवटून येतो ना आवाज कमी येतोय तुम्हाला मागं दादा त्याला आवाज थोडंसं कमी जातोय जाऊया म्हणजे थोडंसं पण ते तांत्रिक बिघाड आहे होईल इनको थोडा कमी थोडा चालते नावाजलेला आहे साऊंड सिस्टीम काय विषयच घ्यायचं नाही तुम्ही काळजी करू नका मी खंबीर मुलांना करतो आज खंबीर बरोबर की नाही हा काळजी करायचं नाही गणा तुझी स्वतःच्या मनाची चाल आहे तुम्ही पिक्चर मध्ये बघा जर भेटली तर मला येऊन सांगा बरोबर की नाही हो श्री गणा तुझी गजानना तुझी अरे अपार मजवर ही माया श्री गणा तुझी गजानना तुझी अपार मजवर ही माया ये रंगनीनाचा या गणराया ये रंगनीनाचा या गणराया
सोनी भिंड सूरज भिंड यांच्याकडून नाच मंडळाला मित्रांनो 5001 रुपयाचं पारितोषिक दादांच्या माध्यमातून खरंच मी आज ऋणी समजतो की जी मला आज ही सेवा मिळाली दादा तुमच्या माध्यमातून या लहान मुलांसाठी खरंच एकदा जोरात टाळ्या वाजवा का सांगितली मला सांगितलं बोलण्याच्या ओघात माझं राहून घेतलं छोट्या छोट्या कलाकारांना घेऊन कोकणाची संस्कृती दादा तुमच्या आशीर्वादाने जपण्याचे काम आम्ही करतो गजानन पवार यांच्याकडून आमच्या छोटा पॅकेट बडा धमाका आहे दुसऱ्या बाजूला बघा येतो ट्रेलर आहे येतो झाकी पिक्चर बाकी आहे दादा मंदिराला शेवटपर्यंत तुम्ही थांबायचं वेळ काढत बसत नाही का बुवा येते मंदिर 2 तास झालं बुवा बसलाय खेळत नाही का त्याचप्रमाणे परशुराम खानेकर गणपतीपुळे रत्नागिरी यांच्याकडून किती 501 रुपयाचं पारितोषिक आहे यांचं सुद्धा मनापासून आभार तुमच्या प्रेमाने तुमच्या आशीर्वादाने मी माझी वेळी वाकडी का होईना स्तवन आणि गण तुमच्या चरणात अर्पण केला आहे मित्रांनो सगळे म्हणतात की खरी शक्ती कुणाला मचा कुठे गेले आमचे संदीप बुवा कुठे खरी मजा म्हणतात गवळणी बसणं असते बरोबर ना हा गवळणी बसणं असते पण मी म्हणतो बरोबर ना पण मी म्हणतो खरी मजा जेव्हा वाद्य रणांगणात येतो तेव्हा खरी रंगत येते बरोबर की नाही म्हणून एका जोरदार टाळ्या माझ्या वाद्यकरांसाठी त्यांच्या जीवनातील आज हा ऋषीमुळा आणि माझ्या गुरुवारांचे आशीर्वाद यांच्यामुळे हा ऋषीमुळा तुमच्या समोर उभा आहे म्हणून मित्रांनो वेळ काढत बसत नाही नंतर मी घेणार भोवाना पण घेणार नाही का आणि तुमचा पैसा तर वसूल करणार त्यात काय वाद नाही करून घरी का अजून आज नाही म्हणून स्तवन झालाय गण झालाय दोघांनी सुरुवात करण्यापूर्वी मुलांना सांगण्याचं एकच मुलांची माझी पहिलीच भेट आहे बरोबर की नाही वयाने विचाराने बुद्धीने उंची म्हणत नाही उंची माझे त्यांची उंची बरोबर 5 फूट आहे बरोबर ना पण वयाने विचाराने माझ्यापेक्षा बुद्धीने बुवा तल्लख आहे माझ्यापेक्षा उंच आहे बुवांचा मान राखून करणार कार्यक्रम पण काय माझ्या जमलेल्या माय मावल्यांचा कार्यक्रम माय मावल्यांचा आदर करून कार्यक्रम करणार तुमच्या प्रेमाने ज्या प्रेमाने मला तुम्ही इथे बोलवलं त्याचा आदरच करून मी आजचा कार्यक्रम करणार पण बुवांना टिचकी मात्र मारून टाकणार बरोबर ना कारण कदमाचं नाव सांगायला पाहिजे ना बरोबर ना समाजाला पाहिजे शेरगावाच्या शेर होत आहे नाही का म्हणून पहिला बारी घेणार बुवांना पण दुसऱ्या बारीत घेणार त्यात काय वाद नाही म्हणून बुवांना एक शेर छोटासा शेर लक्ष द्या चहा जोपर्यंत गरम आहे काय म्हणायचं बघा चहा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पिऊन घ्या काय म्हणतात चहा
अरे वा, काय म्हणायचंय? वेळ काढत नाही, एवढं वेगळं इंटरव्ह्यू लक्ष द्या. कारण का जेवढा वेळ मी घेणार करू ना त्याच्या दुप्पटीने बुवा पण म्हणतील 10 तास काढतात. म्हणून चला लगेच गवळीला आपण सुरुवात करू. काय म्हणायचं? तुम्ही थांबले नाही पाहिजे. बस बाकी सगळं दमलं तरी चालतील. दादा दमले नाही पाहिजे. दादा तुमच्या जीवात काय म्हणतील आमच्यावरती. म्हणून अरुण पाटील कुडाळ गावात आले. खरंच कोकणची संस्कृती एवढ्या म्हणतात ना एवढी खालपर्यंत पोहोचले. जिल्हा सिंधुदुर्ग असू द्या नाही का, रत्नागिरी असू द्या. बाबा तुम्हाला मी मनाचा मुजरा केलाय, काय काळजी करू नका. यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं अरुण पाटील कुडाळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आम्हाला मिळालं आहे. आपल्याला धन्यवाद दादांचं सुद्धा. आणि रुपेश भाऊ तोरसकर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आहे. दादांचं मनपूर्वक धन्यवाद. चला घ्या. कदर तुला माझ्या प्रेमाची थोडी आहे. माझ्या शब्दावरती लक्ष असू द्या. हा मुलांना पाठ आहे माझा शब्दावरती लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणायचंय? कदर तुला माझ्या प्रेमाची थोडी आहे. कडिया जगाला मुकुंदा आपल्या नात्याची गोडी आहे. अरे पाहिल्या तुझ्या मिलीला विज्ञानची लाडी आहे. जरी मी असले त्या लयाची राधा पण बाना तुझ्याच साठी
प्रिय प्रिय रे गवाल्यांचं आहे आज एक नंबर